कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए सूर्या, अरे थांब जरा वाईट, ये इकडे। काय झालं बोल की। अरे काय नाही, तुझे केलंच का नाही काल? त्याची चर्चा चालली होती आता। अरे डॅडींच्या घराकडे नजर वर करून कुणाची बघायची हिंमत नव्हती आजपर्यंत, पण तू तर डायरेक्ट त्यांच्या मुलालाच कोल्लस क्या? अहो असं नका बोलू, माझ्या बहिणीचं नवरा आहे तो। पण सूर्या, दाजीवर हात उचलायला पण हिंमत लागते बर का। अहो मी काय मुद्दामून केलंय का? जे काय झालं ते तुम्ही बघितलं ना डोळ्यांनी। तर काय, माझं तर सरळ म्हणणं आहे, अरे डॅडी सारख्या बाल्या माणसाचा मुलगा असला म्हणून काय झालं? त्यानं काय बी केलेलं चालेल का आपल्याला? अरे हो, पण ह्या गोष्टी बोलून पण सोडवता आल्या असत्या। त्यानं डायरेक्ट हात उचललाय, आता सगळंच बिघडले। आणि शत्रू भैया आता ह्याच्या बहिणीला काय नांदवणार नाहीत, आता काय करेल ह्यो? हे एवढा पुढचं बोलायची काय गरज नाही। आणि ह्या गोष्टीसाठी घाबरून पोरीकडच्यांनी काय गप्प बसायचं का? हा, काय बोलायचं नाही का आपण? बर का सूर्या, अरे अख्खा आयुष्य गेलं माझं लोकांचा संसार बघण्यात। ही केस काय उगच गेली नाही ती। अरे एवढूशा ठिणगीचा वनवा होऊन लोकांच्या संसाराची राख रांगोळी झालेली बघितली मी। हे अरे कशाला त्याला घाबरवताय? हा सूर्या, तू यांच्याकडे काय लक्ष देऊ नकोस। अरे ही काय बी वायपळ बडबड करते ती। हे बघ, तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ना तेच तू कर, पण योग्य तेच कर हा। अरे शेवटी तू देवाचा माणूस आहेस, देव तुझं भलंच करणार, योग्य तो रस्ता दाखवणार तुला। ही काय पत्र आल्यात? ही जिल्हा बँकेचं आहे, ही महिला आयोगाचं आहे आणि ही सामाजिक ट्रस्टचं आहे। बघा बरं। हरामखोर, कालपर्यंत आमच्या मागे फिरणारी माणसं आज आमच्या पोराकडनं एक चूक काय नाही झाली, कमिटीवरून आमचा राजीनामा मागतायत। नमस्कार डॅडी। या 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 या. नमस्कार। बस 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 बस। ऐकलं का? पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघा जरा। बस बस। माफ करा तुम्हाला अचानक बोलवून घेतलं। तुम्ही तर होतातच, तुम्ही तर बघितलंय आमच्या चिरंजीवांनी काय प्रताप केले। हो माहिती, पण शत्रू असं वागलं असं वाटलं नव्हतं बरं का डॅडी। तेच तर होतंय ना, आपल्याला जे वाटत नाही ते करून मोकळे वाटतात। तर आम्ही त्याची चामडी सोलून काढली असती, पण काय करता, गरम रखते। आपणच समजून घेतलं पाहिजे ना। आणि मी म्हणतो चूक कोणाकडनं होत नाही। आता पोरग मांडीवर मुतलं तर आपण काय मांडी कापून टाकतो का? साफच करतो ना। अहो देवांकडनं बी चुका झाल्याचे दाखले आहेत पुराणात। आपण तर साधी माणसं आहे। डॅडी, नेमके आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमचे? आता कसे, तुम्ही आमच्या जावई बापूच्या जवळची माणसं, तसे आम्ही बी जवळचेच म्हणा, पण आमच्या चिरंजीवांनी आता आम्हाला त्यांच्या पुढं उभं लायकीचं ठेवलं नाही। कोणतरी त्यांना समजवलं पाहिजे का नाही? कसे उसवलं का शिवायचं असतं, आणखी फाडत बसायचं नसतं। हे तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांनी त्याला समजवलं पाहिजे। बरोबर बोलतोय का? हा? हे बरोबर आहे तुमचं। अहो त्यांना बी पोरं बाळ आहेतच की। अहो तुमचं दुःख त्यांना बी कळतंय की, आहे की नाही? हो पण डॅडी, तुमचं सगळं बरोबर आहे, पण आता दुसरं काय असतं तर आम्ही 100% बोललो असतो बघा। हो पण शत्रूनं डायरेक्ट तेजूवर हात उचललाय हो। आता सूर्याला कुठल्या तोंडाने मी सांगू की तेजूला नांदायला पाठवून दे म्हणून? हे म्हणजे भली पोरगी हिरी ढकलून दे हे म्हणण्यासारखं झालं का नाही? तुम्ही सांगा आता। झालं का? आम्ही एवढे वाईट झालो हा? म्हणजे या गावाच्या भल्यासाठी आम्ही
दिवस बघितला नाही, रात्र बघितली नाही, तब्येत बघितली नाही, वेळ बघितला नाही, काळ बघितला नाही, आणि आज असा आमचा झाल्यावर सगळे नुसते बघतायत. हे मिटवायला कुणी बी पुढं ये ना, हे बघून लय त्रास होतो, लय त्रास होतो. असो, चांगल्या माणसाचं कोण नसतं तेच खरे. चुकलं आमचं, तुम्हाला त्रास दिला, माफ करा. अहो डॅडी तुम्ही कशाला माफी मागताय? मग आता काय करू? एक तर आम्ही हात जोडू शकतो, नाही तर आमच्या चिरंजीवांना गोळ्या घालू शकतो. डॅडी अहो, असं टोकाचं बोल नका. आम्ही बोलतो सुरेश. डॅडी सूर्याला मी समजवतो. तुम्ही काळजी करू नका. पण चांगल्या कामाला उशीर कशाला लावायचा? लागलीच कामाला लागा की. हं? चल येतो. येऊ का? चल. यांच्याकडे बघून मला काय वाटत नाही ही लोक आपलं काम करतील. आम्ही बाण सोडलाय, बघूया लागतो का चुकतो. आणि नाहीच लागला तर प्लॅन बी तयारच आहे की. ए छत्री, हे धनुचं लग्न ठरलंय, त्यांची सगळी कुंडली काढ. काढतो. उड्या आज दादा काय दुकान होईल असं वाटत नाही मला. मला पण असंच वाटतं. शत्रुदाजीने असं नव्हतं वागायला पाहिजे का? ती शत्रुराजी ना हाय तसलं तरी सर डोक्यास. बरं झालं दादानं धुतला त्याला. आता तरी तिजूला त्रास देणार नाही. अरे पण आता ह्या सगळ्यामुळं तिला आत्ता त्रास होत असेल, त्याचं काय? हा हे बी खरं लाग. अरे दोन फायटर आज गप आहे. हा मोबाईल नेटवर्क नाही की काय तुमच्या? काय आज गेम नाही, टाइमपास नाही, काय झालंय तुम्हाला? एवढं शांत तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय मी. काय रे काजू? दादा तू इथं कस काय? का नव्हतं यायला पाहिजे मी? अरे नाही नाही तसं नाही, मग पण काल जे झालं झालं ते झालं. ते विषय चढून काय होणार आहे का आता? इथं येईपर्यंत ना त्याच्यावरच भाषण दिलंय मला सगळ्यांनी. तुम्ही जर तोच विषय काढणार असाल ना तर खरंच निघून जा. अरे नको नको असं नाही, असं नाही, नाही असं नाही काय काढणार परत. नको जा. आणि तू टेन्शन नाही ना घेतलं, हेच आमच्यासाठी लय आहे बघ. हा ना, चला कामाला लावूया. पोरांनो, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. कसली? आता धनुच्या लग्नात आपलं दुकानाकडे दुर्लक्ष होईल ना, आपण लग्नातल्या लाडवाची ऑर्डर आहे ना राजूला देऊया. म्हणजे त्यानं काय होईल, किराणा पण आपला आणि कॅटरिंग पण आपलं. कशी आयडिया? बेस्टच की राजूला ऑर्डर द्यायचं म्हणजे एकच नंबर आयडिया. चला मस्त पैकी आनंद वातावरण करू. आणि लाव रेडिओवर जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.